सोलापुरातील लिटिल फ्लॉवर स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी पक्ष्यांसाठी पानपोई असा अनोखा उपक्रम सुरू केला आहे। सोलापुरातील पक्ष्यांसाठी अहमदाबादमधील अंकुर इंडस्ट्रीजच्या पुढाकारातून सोलापूरकरांना ही पक्ष्यांसाठी मातीची भांडी दिली जाणार आहेत। शनिवारी 5 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता या उपक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते 4 हुतात्मा पुतळा चौक इथं केला जाणार आहे। आमदार विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, आमदार सुभाष देशमुख, खासदार प्रणिती शिंदे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस आयुक्त एम राजकुमार, महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनाही कार्यक्रमात सहभागी होण्याबाबत निमंत्रण देण्यात आलं आहे। सोलापूर जिल्ह्यात महाकाय असं उजनी धरण आहे। या ठिकाणी हजारो पक्षी शेकडो मैल प्रवास करून येतात। सोलापूर शहरातील हिप्परगा तलाव, छत्रपती संभाजी महाराज तलाव, सिद्धेश्वर तलाव तसंच होडगी तलाव या ठिकाणी विविध प्रजातीचे पक्षी आढळतात। सोलापूरच्या आजूबाजूचं वातावरण पक्ष्यांसाठी पोषक असल्यामुळं पक्ष्यांचं सोलापूर हे माहेरघर बनलं आहे। त्यामुळं सोलापुरातील लिटिल फ्लॉवर कॉन्व्हेंट हायस्कूलच्या 1988च्या 10वी बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी अनोखा असा हा पक्ष्यांसाठी पाणपोई उपक्रम सुरू केला आहे, अशी माहिती द्वारका उपलप यांनी पत्रकार परिषदेत दिली। सोलापुरातील आणि सोलापूर बाहेरील आमचे जे सगळे मित्र मैत्रिणी आहेत तर त्यांच्या माध्यमातून आपण सोलापूर शहरासाठी म्हणजे आपली जन्मभूमी आहे, या जन्मभूमीसाठी काहीतरी करायचं ठरवलेलं आहे। तर सुरुवातीला आता आपण आजच्या या परिस्थितीला पाहता आज आपल्याकडे एवढं मोठ्या स्वरूपात सोलापुरात पक्षी बाहेरगावाहून येतात, म्हणजे स्थलांतरित पक्षी येतात, स्थानिक पक्षी आहेत। तर त्यांच्यासाठी आपण या सोलापुरात काहीतरी करणं, या तीव्र उन्हामध्ये त्यांच्यासाठी काहीतरी करणं म्हणजे हा एक विचार आम्ही केला आणि त्यात त्या पक्ष्यांना पाणी पुरवठा करणे हा एक सोल्युशन निघालेला आहे। तर त्यासाठी आम्ही दिनांक 5 तारखेला सोलापूर हुतात्मा चौकामध्ये आम्ही मातीचे जलपात्र हे मोफत 1000 जलपात्र सोलापुरातील इच्छुक लोकांना मोफत देण्याचे योजले आहे। खास अहमदाबादमध्ये बनवलेली ही मातीची भांडी शहरवासियांना दिली जाणार आहेत। एकूण 5000 जलपात्र देण्याचा निर्णय घेण्यात आला असून यातील 1000 जलपात्रांचं शनिवारी वितरण करण्यात येणार आहे। या पत्रकार परिषदेला जितेंद्र होरा, रमेश रापेल्ली यांची उपस्थिती होती।